नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुन सायली जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा अर्जुन सायलीला सांगणारच असतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, परंतु त्यावेळी नेमकं प्रिया तिथे कडमडलेली असते आणि प्रिया त्यांना म्हणते की काय मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का। आता प्रिया त्यांच्या रूममध्ये आल्यामुळे ते दोघांनाही आवडलेलं नसतं। सायली प्रियाला म्हणते की तुझी हिंमत कशी काय झाली, तू आमच्या खोलीत कशी काय आली। तेव्हा प्रिया म्हणते की का मी तुमच्या खोलीत येऊ शकत नाही का, आणि तुला माहिती आहे ना माझ्या आईने पूर्णाजीकडनं परमिशन काढली की मी आता या घरात कधी येऊ शकते। सायली म्हणते की हो तू या घरात येऊ शकते, परंतु इथे तुझं स्वागतही नाही आहे एवढी गोष्ट लक्षात ठेव। मग प्रिया आता अर्जुन आणि सायलीला म्हणत असते की मी तुमची माफी मागण्यासाठी इथे आली आहे, मला माफ करा। त्यावेळी सायली म्हणते की आत्तापर्यंत तुला 500 वेळा माफ केलंय आणि 1000 वेळा तू चुका केल्यात, त्यामुळे तुझ्या या सॉरीचा आम्हाला काही असर पडणार नाही। नेमका आता त्याच वेळी कल्पना रडत रडत अर्जुन सायली असं म्हणत असते। सगळ्यांना मोठा धक्का बसतो। अर्जुन आणि सायली ही खूप घाबरतात आणि लगेचच खाली येतात। त्यावेळी कल्पना रडत असते। सगळे येऊन आता तिथे थांबलेले असतात। कल्पना नुसतीच रडत असते। आता कल्पनाला नक्की काय झालंय हे मात्र कोणाच्याच लक्षात येत नसतं। सायली कल्पनाला म्हणत असते की अहो आई तुम्हाला नक्की झाले तरी काय, तुमचा आता हा चेहरा बघून मला फार टेन्शन येतंय। आई प्लीज सांगा ना तुम्ही का रडताय, काय झालंय तुम्हाला। पूर्णाजी कल्पनाला म्हणते की अगं कल्पना शांत हो आणि सांग सगळ्यांना काय झालंय, का रडतीयस तू। कल्पना पूर्णाईला सांगते की पूर्णाई आत्ताच फोन आला होता आणि दादाचा ॲक्सिडेंट झालाय। हे ऐकून आता सगळ्यांना प्रचंड मोठा धक्का बसतो। सायली कल्पनाला विचारते की बँगलोरचे मामा का। कल्पना म्हणते की हो, सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो। अर्जुन म्हणतो की बापरे मामाचा ॲक्सिडेंट कसा काय झाला। कल्पना आता सगळ्यांना सांगू लागते की त्याची गाडी क्रॅश झाली आणि आता तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तो खूप सिरियस आहे असे डॉक्टर म्हणताय। मला तर काहीच कळत नाहीये, आई सुद्धा तिकडे खूप रडते, मी आता काय करू असं म्हणत कल्पना आता खूप रडत असते। तेव्हा पूर्णाजी कल्पनाला सांगते की कल्पना माझ्या म्हणण्यानुसार तुला आता लवकरात लवकर इथून निघावं लागेल, तू लवकरात लवकर आता हॉस्पिटलमध्ये जा। प्रताप हा कल्पनाला म्हणत असतो की कल्पना आपण एक काम करूयात, मी तुझ्यासोबत तिकडे येतो, आपण दोघंही तिकडे जाऊयात, तुझ्या दादाला बरं वाटलं का मगच आपण येऊयात। कल्पना प्रतापला म्हणते की नाही तुम्ही नका येऊ, माझी मी जाते, तुमची इथे गरज आहे, परंतु मला मात्र लवकरात लवकर तिकडे जायला निघावं लागेल। अर्जुन म्हणतो की चालेल मम्मा तुला लगेच जायचंय ना, मी लगेच फ्लाईट बुक करतो। मग प्रताप म्हणतो की हो कल्पना मी देखील तुला एअरपोर्टपर्यंत सोडवायला येतो। सायली कल्पनाला सांगत असते आई प्लीज तुम्ही काळजी करू नका हा, प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि मामांचीही काळजी घ्या, प्लीज रडू नका हा। सायली काळजीनेच कल्पनाला हे सगळं विचारत असते। विमल मग कल्पनाला म्हणते की वहिनी मी तुमची बॅग भरायला घेते, निदान 8-10 दिवसांचं तरी सामान ठेवू ना। कल्पना म्हणते की हो। पूर्णाजी कल्पनाला सांगत असते की कल्पना अगं तू रडू नकोस आणि तू फक्त आता देवी आईवर विश्वास ठेव, देवी आई आपल्यासोबत कुठलीही वाईट घटना घडू देणार नाही। अर्जुन कल्पनाला सांगतो की मम्मा फ्लाईटचे तिकीट आता बुक झाले, मी एक काम करतो, मी लवकरात लवकर आता गाडी काढतो। अर्जुन आता लगेच तिथून निघून जातो। तर कल्पना ही सायलीला म्हणत असते की सायली अगं खऱ्या अर्थाने तू आहेस म्हणून मला कुठली काळजी नाहीये। सायली कल्पनाला म्हणत असते की आई तुम्ही घरचं अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही आता बिनधास्त होऊन तिकडे जा, तुम्ही फक्त आता तुमची आणि मामांची काळजी करा, घरचं तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका। प्रताप कल्पनाला म्हणत असतो की कल्पना चल आपल्याला उशीर होतोय, आपल्याला निघायला हवं। मग कल्पना आणि प्रताप आता दोघंही तिथून निघून जातात। मित्रांनो मला माहिती आहे की कदाचित अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल, माझी तुम्हाला विनंती आहे की लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्ही हा व्हिडिओ लाईक करून अजून 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतात। थँक्यू सो मच। तर अर्जुन आणि सायली दोघं खाली गेलेले असतात आणि प्रिया त्यावेळी त्यांच्या रूममध्ये असते, त्यामुळे प्रियाला मात्र मोठा चान्स मिळालेला असतो। प्रिया मनात विचार करत असते की अरे बापरे मला तर खूप मोठा चान्स मिळालाय, खोलीमध्ये तर आज मी एकटीच आहे, बाकीचे सर्वजण खाली आहे। अर्जुन आणि सायलीची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्याचा हा खूप मोठा चान्स आहे। प्रिया आता अर्जुन आणि सायलीच्या रूमची छानबीन करू लागते। जिकडे तिकडे ती फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधत असते। खूप साऱ्या ड्रॉवर्समध्ये ती चेक करते, सगळं घर तिने चेक करून झालेलं असतं। मग ती विचार करू लागते की कुठे असेल ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आणि कुठे ठेवली असेल ह्या अर्जुन आणि सायलीने ती। नाही म्हणजे एवढी सहजासहजी ती फाईलही माझ्या हाती लागणार नाही, मला काहीही करून या रूमचा कोपरान कोपरा चेक करायला हवा, तेव्हा कुठेतरी मला काहीतरी भेटू शकतं।
मग आता प्रिया पुन्हा एकदा रूममध्ये छानबीन सुरू करते, पुन्हा एकदा शोधाशोध करत असते. ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधत असते. तिच्या मनामध्ये एक विचार येतो की ह्या दोघांचा खोटारडेपणा आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा बाहेर आणू शकतो. मग आता प्रियाचं लक्ष जातं सायलीच्या मोबाईलवर. प्रिया सायलीचा मोबाईल घेते आणि सायलीच्या मोबाईलवरनं अर्जुनला मेसेज करते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, खूप खास आहे ते आणि मनात खूप भीती देखील आहे. तुम्ही माझं ऐकाल ना, परंतु घरामध्ये नको. 7 वाजता मला हायवे जवळच्या गार्डनमध्ये भेटा. प्रियाने असा मेसेज टाईप करून सायलीच्या मोबाईलवरनं तो अर्जुनला सेंड केलेला असतो. पुन्हा सायलीच्या मोबाईलमधनं तिने जो मेसेज टाईप केलेला असतो तो मेसेज देखील तो डिलीट करून टाकते, परंतु अर्जुनला तो मेसेज गेलेला असतो. प्रिया हसतच म्हणत असते, आता या मेसेजमुळे सिद्ध होईल की तुमचं दोघांचंही एकमेकांवर काही प्रेम वगैरे नाहीये. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल दाखवल्याशिवाय मी हे सिद्ध करून दाखवेल की तुम्ही दोघंही खोटं बोलताय आणि मग सायली, तुझा मात्र या घरातला मुक्काम कायमचा संपेल हा. प्रियाला असं वाटत असतं की तिने खूप मोठा भन्नाट प्लॅन बनवलाय. अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवर प्रेम नाहीये आणि या गोष्टीच्या माध्यमातून आता त्यांचा खोटारडेपणा तिला सिद्ध करता येईल. परंतु या गोष्टीमुळे कदाचित अर्जुन आणि सायलीला या गोष्टीचा फायदाच होऊ शकतो. प्रियाने सायलीच्या मोबाईलवरनं अर्जुनला मेसेज पाठवलेला असतो आणि मग नंतर प्रिया आता अर्जुन आणि सायलीच्या रूममधून बाहेर निघते. अर्जुनने काय तो मेसेज अजून रीड केलेला नसतो, कारण अर्जुन वेगळ्या दुःखामध्ये असतो. मामाचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे जी काही परिस्थिती घरामध्ये उद्भवलेली असते त्यामुळे आता सर्वजण जरा डिस्टर्बच असतात. त्यामध्ये अर्जुन आणि सायली सुद्धा डिस्टर्ब असतात. पूर्णाजी म्हणत असते की मला खरंच कल्पनाची खूप काळजी वाटते आता. नाही, तशी कल्पना खूप खंबीर आहे, परंतु तिच्या सख्ख्या भावाला काही होईल या गोष्टीनेच ती खूप डगमगली असेल. विमल म्हणते की हो पूर्णाई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आणि जेव्हा वहिनी निघाल्या ना तेव्हा सुद्धा त्यांच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं आणि खरंच खूप काळजीत वाटत होत्या तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो ना, ती खूप काळजी करत होती आणि खूप रडतही होती. तिला भावाची खूप काळजी वाटत होती. आणि अर्जुनचा मोहन मामा किती उत्साही आहे, किती हासरा आहे. देवी आई, त्याला काही होऊन देऊ नको ग बाई, जे काही व्हायचं असेल ना ते माझं होऊ दे, असं पूर्णाजी म्हटल्यावर सायली आणि अर्जुन दोघंही पूर्णाईला समजावून सांगत असतात. सायली म्हणते की पूर्णाजी हो, तुम्ही काय बोलताय, प्लीज असं अभद्र नका ना बोलू. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अभद्र नाही ग बाळा, अगं माझं सगळं आनंदाने जगून झालंय, परंतु मोहनचं वय अजून लहान आहे ग. अर्जुन पूर्णाजीला समजावत असतो की पूर्णाजी, तू अजिबात काळजी करू नको, मोहन मामाला काहीही होणार नाहीये आणि तुला सुद्धा काहीच होणार नाही, तू अजिबात काळजी करू नको. आता प्रियाही तिथे आलेली असते आणि पूर्णाजीला ती म्हणते की पूर्णाजी, अगं तू का काळजी करतेयस, तू अजूनही यंग आहेस, तुला अजून खूप जगायचंय. सोबतच अर्जुन आणि सायलीचा संसार तुला फुलताना बघायचा आहे, तुझं पतवण तुला मांडीवर खेळवायचंय. हो ना ग पूर्णाजी. तेव्हा पूर्णाजी मात्र प्रियाच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि मग पूर्णाजी सायलीला म्हणते की सायली, माझ्यासाठी कॉफी करतेस का बाळा. तेव्हा सायली म्हणते की हो पूर्णाजी, करते मी. मग पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, मी माझ्या खोलीमध्ये आराम करतेय. विमल म्हणते की पूर्णाजी चला, मी तुम्हाला सोडवून येते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की नाही ठीक आहे, मी जाईल. प्रिया पूर्णाजीला विचारते की पूर्णाजी, मी येऊ का तुला सोडवायला, मी येऊ का तुझ्यासोबत. तेव्हा मात्र पूर्णाजी ही रागानेच प्रियाकडे बघत असते. त्यामुळे प्रियाचा मूड ऑफ होतो आणि मग पूर्णाजी प्रियाला सोबत न नेतात तिथून निघून जाते. त्यानंतर अर्जुनही रूममध्ये निघून जातो आणि सायली ही किचनमध्ये असते. प्रिया त्यावेळी सोफ्यावर बसलेली असते, सायलीकडे बघत असते, कारण सायली आणि अर्जुनसाठी तिने एक नवा प्लॅन करून ठेवलेला असतो. तो प्लॅन कधी सक्सेसफुल होईल याचीच ती वाट बघत असते. तर सायली जेव्हा किचनमध्ये असते आणि पूर्णाजीसाठी कॉफी बनवत असते तेव्हा मात्र सायलीच्या मनात असाच अर्जुनचा एक विचार येतो. ती विचार करत असते की मगाशी अर्जुन सर किती भरभरून माझ्याशी बोलत होते. खरं तर मी निघाल्यानंतर त्यांना इतकं वाईट का वाटेल याचं उत्तर त्यांनी मला दिलंच असतं, पण काय करणार. नेमकी तेव्हा ही प्रिया कडमडली. जर प्रिया तिथे आली नसती तर अर्जुन सर माझ्याशी काय बोलले असते, त्यांना माझ्याशी काय बोलायचं होतं आणि ते माझ्याशी एवढं भरभरून बोलत होते, मग त्यांच्याही मनात माझ्याबद्दल प्रेम होतं का आणि ते त्यांचं प्रेम माझ्या पुढे व्यक्त करणार होते का, असे असंख्य प्रश्न सायलीला पडलेले असतात. सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते की ते मला असे म्हटले असते का की सायली तू जाऊ नकोस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अगदी या विचारांनी सुद्धा माझ्या काळजाचा ठोका चुकतोय. खरंच अर्जुन सर जेव्हा असं मला बोलतील तेव्हा मात्र मी काय करेल आणि तेव्हा मी किती आनंदी असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. प्रिया ही मनात विचारच करत असते की अर्जुन आणि सायली दोघंही प्रेमाचं फक्त आणि फक्त खोटं नाटक करताय
आता या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य बाहेर पडण्यासाठी ना मला फक्त ती फाईल सापडली पाहिजे. एकदा की ती फाईल मला सापडली ना तर मात्र माझ्याकडे खूप मोठा पुरावा असणार आहे यांचं खोटं उघडं पाडण्याचा. ठीक आहे, जर मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल नाही सापडली तरी सुद्धा मी दुसरा प्लॅन केलाच आहे ना. आता या प्लॅननुसार तरी सायली आणि अर्जुनचा खोटाडेपणा समोर येईल आणि दोघांचंही एकमेकांवर प्रेम नाहीये ही गोष्ट प्रूव्ह होईल. मला माहितीये आता या वेळच्या प्लॅनवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. सायलीच्या मोबाईलवरनं मी जो अर्जुनला मेसेज पाठवलाय तो मात्र माझा नक्कीच काम करणार आहे. तर इकडे मधुभाऊ हे त्यांच्या रूममध्ये असतात. आता मधुभाऊ जेव्हा रूममध्ये असतात तेव्हा त्यांची बॅग चेक करत असतात आणि त्यांच्या गोळ्या संपलेल्या असतात. परंतु सायलीला सांगायचं कसं की गोळ्या संपल्यात म्हणून मधुभाऊ कसलाही विचार न करता पुन्हा एकदा त्या बॅगेमध्ये ते रिकामे पाकिट ठेवून देतात. त्याच वेळी सायली मधुभाऊ असं ओरडत येते आणि मधुभाऊंना ती चहा घेऊन आलेली असते. मधुभाऊंना ती चहा देते. सायली मग मधुभाऊंना विचारते की काय हो मधुभाऊ, बॅगमध्ये काय शोधत होतात तुम्ही? मधुभाऊ म्हणतात की अगं काही नव्हतं शोधत. सायली म्हणते की मधुभाऊ तुम्हाला जर काही लागलं तर प्लीज मला सांगाल ना. मधुभाऊ म्हणतात की अगं सायली आता ह्या म्हाताऱ्याला काय लागणार आहे, सगळं झालं माझं आता. आता सायली ही मधुभाऊंना काय आत्ता ओळखत असते का? बरोबर तिला माहीत असतं मधुभाऊ खोटं कधी बोलताय खरं कधी बोलताय. मग सायली मधुभाऊंना विचारते की मधुभाऊ मला खरं सांगा, मग बॅगमध्ये काय लपवत होता तुम्ही? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की बॅगमध्ये तर काहीच नव्हतं लपवत. हे बघ सायली, आत्ताच मी ती बॅग अगदी व्यवस्थित लावून ठेवली आणि आता उगाच उचकापाचक करू नको हा. सायली म्हणते की बॅग मागितल्यावर तुम्ही एवढी टाळाटाळ करताय, याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच की तुम्ही काहीतरी लपवताय. आता तर मला बघायचंच आहे की तुम्ही काय लपवताय ते. आणि मग सायली आता ती बॅग उघडते. सायली बॅगमध्ये शोधाशोध करत असते. मधुभाऊ म्हणतात की अगं काहीच नाहीये त्यामध्ये. तेव्हा सायली म्हणते की हो ते माझं काम आहे, मी बघेल का बॅगमध्ये काय आहे आणि काय नाहीये ना ते मला बघायचंय. सायली आता पूर्ण बॅग उचकते. मग बॅगच्या एका कप्प्यामध्ये तिला औषधं दिसतात. आता ती औषधं सगळी संपलेली असतात. मग ती औषधं बघितल्यावर सायलीला समजतं की मधुभाऊ नक्की काय लपवत होते माझ्यापासून. मग ती मधुभाऊंकडे बघू लागते. सायली मधुभाऊंना म्हणते की काय आहे मधुभाऊ हे, तुमची औषधं संपलेत ही गोष्ट तुम्ही मला सांगत नव्हतात ना. मधुभाऊ सायलीला म्हणतात की अगं आता त्या औषधांची काही गरज नाहीये सायली. सायली म्हणते की अशी कशी गरज नाहीये मधुभाऊ, गरज आहे मधुभाऊ. मधुभाऊ मी तुम्हाला शेवटचं सांगते हा, तुमच्या औषधांच्या बाबतीत कुठलीही हायगय मी अजिबात खपवून घेणार नाही हा. मी एक काम करते, मी जाऊन आणते तुमची औषधं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अगं कशाला आणतीयेस, नको काही गरज नाहीये त्याची. सायली म्हणते की मधुभाऊ मी तुम्हाला विचारलं का ही गोष्ट, मी औषधं घेऊन येते, तुम्हाला सांगते मी ही गोष्ट. औषधांचा अगदी एकही डोस चुकवायचा नाही, ठरलंय की नाही आपलं. आणि हो मधुभाऊ जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना तर मग मात्र मी रागवेल हा. मधुभाऊ म्हणतात की नाही बाबा, तू जर असं रागवायला लागली माझ्यावर तर मात्र मला तुझं सगळंच म्हणणं ऐकावं लागेल. पण काय आहे साऊ, अगं लेकीच्या घरी कशाला कुठल्या गोष्टींची मागणी करायची. सायली मग मधुभाऊंना म्हणत असते की काय बोलताय मधुभाऊ तुम्ही, आणि लेकीच्या घरी बिनधास्त राहायचं असतं, असं अवघडल्यासारखं राहायचं असतं का बरं? अहो उलट दिमाखात राहायचं असतं. तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात की हो मग वकिलाची बायको शेवटी, बोलण्यामध्ये कशी काय हारशील तू नाही का. सायली म्हणते की हो मग मधुभाऊ तुम्ही बरोबर ओळखलं, तुमच्या सोबत तर बोलण्यामध्ये मी कधीच हरणार नाही. बरं चला मी तुमची औषधं घेऊन येते. मधुभाऊ सायलीला म्हणतात की अगं असं काय करतेयस आणि आता कुठे जातीयस, आता दिवे लागण्याची वेळ झालीये. सायली म्हणते की मधुभाऊ आता तुमच्या गोळ्या संपल्यात, ही गोष्ट तुम्ही जर मला आधी सांगितली असती तर दिवे लागण्याच्या वेळी मला जायलाच लागलं नसतं. मी आता एक काम करते, पटकन जाऊन येते. आणि हो तुम्ही आरामात बसून चहा प्या हा. आणि हो आता उगाच चहा पिल्यानंतर कप ठेवायला किचनमध्ये जाऊ नका, इथेच ठेवा कप, मी घेऊन जाईल. लेकीचं घर आहे ना त्यामुळे ऐटीत राहायचं. सायली आता हसतच तिथून निघून येते. मग इकडे विमल ही प्रियासाठी कॉफी घेऊन आलेली असते. तेवढ्यात सायली तिथे येते आणि विमलला म्हणते की विमलताई मी पटकन मधुभाऊंची औषधं घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही पूर्ण आजींना कॉफी नेऊन द्याल. विमल म्हणते की ठीक आहे. सायली आता मधुभाऊंची औषधं आणण्यासाठी बाहेर निघून जाते तर विमलही पूर्ण आजीला कॉफी देण्यासाठी तिथून निघून जाते. प्रियाला मात्र खूप आनंद होतो. प्रिया मनात विचार करते की अरे वा, माझं तर काम या सगळ्या गोष्टीने अजून जास्त सोपं झालं. सायलीला मला तसंही कुठल्या ना कुठल्या बहाण्याने बाहेर पाठवायचंच होतं. बरं झालं तिला बाहेर पाठवण्यासाठी माझे प्लॅनिंगचे कष्ट वाचले. आता फक्त मेसेज वाचून अर्जुन लवकरात लवकर बाहेर पडला पाहिजे.
अर्जुनने मेसेज तर वाचला असेल ना हे बघण्यासाठी आता प्रिया डायरेक्ट अर्जुनच्या रूमकडे येते. दारातूनच ती अर्जुनला बघत असते, परंतु त्यावेळी अर्जुन त्याचा केस स्टडी करत असतो. त्याच्या केसमध्ये तो बिझी असतो. मग प्रिया मनामध्ये विचार करू लागते की अर्जुनने त्याचा मेसेज वाचला असेल का, पण अर्जुनने अजून फोन तरी हातात घेतला असेल का. काय करू मी आता मी पाठवलेला मेसेज काय मीच वाचून दाखवायचा आहे का. बापरे, आता मी काय करू. जर हा कामाच्या भरात फोन घ्यायलाच विसरला तर मी काय करू, आणि याने जर मेसेज नाही वाचला तर सगळा प्लॅन फ्लॉप. अर्जुन त्याचा केस स्टडी करत असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो की नाही या केसेसमध्ये मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. याचा अर्थ आय विटनेस हा खरं बोलत नाहीये. मला परत एकदा मीटिंग अरेंज करावी लागेल. एक काम करतो, मी फोनच करतो. असं म्हणून अर्जुन त्याचा फोन काढतो. फोन आता वरतीच ठेवलेला असतो. अर्जुन फोन घ्यायला जातो, परंतु त्यावेळी फोन हा स्विच ऑफ असतो. आता प्रिया हे सगळं दारातून बघत असते. अर्जुन फोन आता चार्जिंगला लावतो आणि पुन्हा त्याचा केस स्टडी करत बसतो. प्रियाला मात्र खूप राग येत असतो, कारण अजूनही अर्जुनने तो मेसेज बघितलेला नसतो. प्रिया विचार करत असते की याने तर अजून मेसेज बघितला नाहीये, आणि याने मेसेज बघण्याच्या आतच जर सायली घरामध्ये आली तर काय करू. आता सगळंच फ्लॉप होऊन जाईल मी, आणि मला जर इथे असं अर्जुन आणि सायलीच्या दाराबाहेर कोणी बघितले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अर्जुन, अरे प्लीज तो मेसेज वाच. मला असं तुझ्या खोलीबाहेर जास्त वेळ नाही थांबता येणार. तर प्रिया आता तिथून निघून जाते. अर्जुनचा स्टडी आता झालेला असतो आणि मग फोन घ्यायला तो जातो. जेव्हा अर्जुन फोन हातामध्ये घेतो तर बघतो तर काय की सायलीचा मेसेज, आणि मग अगदी आनंदाने तो सायलीचा मेसेज वाचतो. आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असं असतं की खूप दिवस झाले मला तुम्हाला माझ्या मनातलं काहीतरी सांगायचंय, आणि माझ्या मनातली ती गोष्ट खूप खास आहे. अर्जुन जेव्हा हा मेसेज बघतो तेव्हा तर पूर्णपणे भारावून गेलेला असतो. त्याला इतका आनंद झालेला असतो, स्वतःशीच बडबड करायला लागतो की बापरे, मिसेस सायलींनी मला हा मेसेज कसा काय पाठवला, म्हणजे त्यांना मला काय सांगायचं असेल, काही वेगळं सांगायचं असेल का मला. असे असंख्य प्रश्न अर्जुनच्या मनामध्ये येत असतात, आणि अर्जुनच्या मनामध्ये असे फुगे फुटत असतात. अर्जुन म्हणतो की नाही ही आनंदाची गोष्ट मला चैतन्याला सांगायलाच हवी. अर्जुन लगेच चैतन्याला कॉल करतो, परंतु त्यावेळी नेमका चैतन्याचा फोन लागत नसतो. अर्जुन म्हणतो की काय करू, मिसेस सायलींनी मला बाहेर बोलवलंय आणि तेही भेटायला. त्यांना त्यांच्या मनातली गोष्ट मला सांगायची आहे. काय असणार आहे त्यांच्या मनातली गोष्ट, जी मला वाटते तीच आहे ना. मग अर्जुनचा टाइमकडे लक्ष जातं. 6:30 वाजलेले असतात आणि सायलीने मेसेजमध्ये भेटण्याची वेळ ही 7 लिहिलेली असते, म्हणजे ती प्रियाने लिहिलेली असते. अर्जुन आता टेन्शनमध्ये येतो की बापरे, 6:30 वाजलेत आणि मला 7 वाजेपर्यंत गार्डनपर्यंत पोहोचायचंय. आता मी काय करू. मला आता लवकरात लवकर निघायला हवं. आज माझा खूप महत्त्वाचा दिवस आहे. मिसेस सायली त्यांच्या मनातलं मला सांगणार आहे. हा दिवस पण माझ्या कधी आयुष्यात येईल असा मी विचारही नव्हता केला. त्या दिवसासाठी खरंच मी खूप एक्सायटेड आहे. असं म्हणत अर्जुन आता आवरायला सुरुवात करतो, आणि आवरता लॅपटॉपही त्याच्या बॅगमध्ये टाकत असतो. नंतर विचार करतो की नाही लॅपटॉप नाही न्यायचा आहे मला. मिसेस सायलींना भेटायला चाललोय, लॅपटॉप कुठे घेऊन जाऊ. अर्जुनची आता आवरण्याची एवढी गडबड सुरू असते की त्याला काय आवरायचं तेच कळत नसतं. सारखा रूममध्ये चक्रा मारत असतो, आणि शेवटी तर काय की पाण्याचा मग आणि ग्लास घेऊनच तो रूममध्ये फिरत असतो आणि म्हणत असतो की चला पटापट आवरायचंय. मग त्याचं लक्ष जातं की त्याच्या हातामध्ये कपडे नाही तर पाण्याचा मग आणि ग्लास आहे. मग तो म्हणतो की अरे, पाण्याचा मग माझ्या हातामध्ये काय करतोय. नाही अर्जुन, तू खूप पॅनिक होतोय. अर्जुन, शांत हो असं तो स्वतःला समजावून सांगत असतो. खरं तर अर्जुनची ही अवस्था होते कारण तो सायलीला भेटण्यासाठी खूप एक्सायटेड असतो. हसतच अर्जुन म्हणत असतो की नाही मला माहिती आहे, माझ्या मनाला जे वाटतंय ना तेच मिसेस सायलींना मला सांगायचंय. मला माहिती आहे मिसेस सायलींना मला काय सांगायचंय ते. पण आता रिलॅक्स मला आता रिलॅक्स व्हावं लागेल. मला आता स्वतःवर कंट्रोल करावं लागेल. पटपट आवरावं लागेल, कारण 6:30 वाजले. 7 वाजेपर्यंत मला तिथे पोहोचायचं आहे. सायलीच्या आणि माझ्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आहे. सायली मला तिच्या मनातलं सांगणार आहे. मग मला कसं छान दिसायला हवं. कपाटामध्ये तो शर्ट शोधत असतो, आणि मग एक शर्ट, अबोली रंगाचा शर्ट हातामध्ये घेत अर्जुन म्हणत असतो हा शर्ट मी घालणार, कारण मिसेस सायलीने हा शर्ट मला गिफ्ट केला होता, आणि तोही पाडव्याला. आता मी हा शर्ट घालतो, म्हणजे मिसेस सायलींना सुद्धा बरं वाटेल. अर्जुन लगेचच आता त्याचे कपडे घेऊन चेंज करायला जातो. अर्जुन सायलीला भेटण्यासाठी खूपच जास्त एक्सायटेड असतो. अर्जुन मस्त आता सायलीचा फेवरेट कलरचा शर्ट घालून आता खाली आलेला असतो, छान दिसत असतो. आणि मग विमलला तो विचारतो की विमल, सायली कुठे आहे. तेव्हा विमल म्हणते की सायली ताई आत्ताच बाहेर गेल्या. आता प्रियाही तिथेच बसलेली असते. अर्जुन मनात विचार करत असतो की याचा अर्थ सायली माझ्या आधीच निघाली आहे, आणि सायली आता गार्डनमध्ये असेल, गार्डनमध्ये पोहोचली सुद्धा असेल.
मला सुद्धा आता वेळेत तिथे पोचायला हवं, कारण आमची रोमॅन्टिक डेट आहे, पहिलीच एवढी रोमॅन्टिक डेट असणार आहे, त्यामुळे मी त्यांना जास्त वेट करायला नाही सांगू शकत. मी तिथे सगळं काही छानच करणार आहे. प्रियाला माहीत असतं की अर्जुन कुठे निघालाय, त्यामुळे प्रिया अर्जुनला विचारते की अर्जुन कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी निघालायस का बाहेर. तेव्हा अर्जुन आता प्रियाकडे दुर्लक्ष करतो आणि तिच्याकडे दुर्लक्ष करत तो म्हणतो की विमल मी येतो, असं म्हणून अर्जुन तिथून निघून गेलेला असतो. अर्जुन आता हायवेजवळ असलेल्या गार्डनमध्ये आलेला असतो, जे प्रियाने लोकेशन अर्जुनला मेसेजमध्ये टाईप करून पाठवलेलं असतं. आता त्या लोकेशनवर त्या गार्डनमध्ये अर्जुन येऊन उभा असतो. सायलीला तो इकडे तिकडे बघत असतो, तर गार्डनमध्ये सायली कुठेच नसते. मग अर्जुन विचार करतो की कमाल आहे मिसेस सायलींची, म्हणजे मिसेस सायली माझ्या आधी घरातून निघाल्या, परंतु अजूनही त्या गार्डनमध्ये नाही आल्यात. नाही, मिसेस सायली मला माहिती आहे मुद्दाम असं नाही करणार, कदाचित त्यांचं दुसरं एखादं काम असेल आणि ते काम संपवून त्या येणार असतील. खऱ्या अर्थाने टाईम मॅनेजमेंट शिकावं ना ते फक्त मिसेस सायलींकडून, परंतु अर्जुन त्या सगळ्या गोष्टी विसरतो आणि सायलीची वाट बघत तिथंच एका बेंचवर तो बसलेला असतो. आता त्याच लोकेशनवर, त्याच गार्डनवर प्रिया आता अर्जुनचा पाठलाग करत तिथे आलेली असते आणि झाडाच्या मागून ती अर्जुनला बघत असते. अर्जुन आता सायलीची वाट बघत असतो. 7 वाजून गेलेले असतात तरी सुद्धा सायली अजून आलेली नसते. अर्जुन सायलीला भेटण्यासाठी खूप एक्सायटेड असतो. तो म्हणत असतो की नाही मिसेस सायली, लवकर या ना, मला ऐकायचं आहे की तुम्ही मला काय सांगणार आहात, मी खूप एक्सायटेड आहे तुमचं बोलणं ऐकण्यासाठी, मिसेस सायली प्लीज लवकर या, असं अर्जुन स्वतःशीच म्हणत असतो. प्रियाला मात्र अर्जुनवर डाऊट होत असतो की अर्जुन एवढा एक्सायटेड कसा, म्हणजे सायलीला भेटण्यासाठी तो एवढा एक्सायटेड का आहे, असा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. सायलीला आता पहिल्यांदाच अशा सिच्युएशनमध्ये अर्जुन भेटणार असतो, त्यामुळे अर्जुन सारखंच त्याचे केस वगैरे नीट करत असतो आणि मोबाईलच्या कॅमेरामध्ये स्वतःला बघत असतो. सगळं काही अप टू डेट आहे की नाही हे चेक करत असतो. आणि जेव्हा कॅमेरामध्ये तो जेव्हा स्वतःचा चेहरा बघत असतो तेव्हा त्याचं लक्ष जातं मोबाईलच्या बॅटरीवर. मोबाईलची बॅटरी फक्त 3% असते आणि ते बघून अर्जुन विचार करतो की बापरे, मोबाईलची बॅटरी फक्त 3% राहिली आहे, मिसेस सायली लवकर या ना, टाईम नाही आहे आपल्याकडं, असं म्हणत अर्जुनला थोडी चिंता वाटत असते. आता जर माझा फोन स्विच ऑफ झाला आणि नेमकं त्याच वेळी तुम्ही आला तर तुम्ही मला कितीही फोन केले तरी मला नाही कळणार आणि मग आपली भेट नाही होणार, आणि तुम्हाला जर मी नाही दिसलो तर तुम्ही तशाच निघून जाल. अर्जुन आता एकटाच बसलेला असतो. प्रिया सगळी अर्जुनची गंमत बघत असते. अर्जुन म्हणत असतो की आज मी मिसेस सायलींना प्रपोज करेन किंवा मिसेस सायली मला प्रपोज करतील, मिसेस सायली मला त्यांच्या मनातलं सांगतील. आजच्या दिवसासाठी मी खूप एक्सायटेड आहे. अरे पण मी तर एक गोष्ट विसरून गेलो, आज मी मिसेस सायलींना प्रपोज करणार आहे किंवा त्या मला प्रपोज करतील, तेव्हा त्यांना देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये, मी तर कुठलं गिफ्टच घेतलं नाही. अर्जुन आता स्वतःच्याच डोक्यात मारत असतो आणि म्हणत असतो की अर्जुन, अरे तुला कळत नाहीये का, प्रपोज करण्यासाठी काय काय लागतं. आणि मग त्याच वेळी अर्जुनचं लक्ष जातं एका फुलवाल्याकडं, तर तो फुलवाला बाकीच्या लोकांना गुलाबाची फुलं विकत असतो. मग अर्जुन विचार करतो की चला, गिफ्ट तर नाही आणलंय पण निदान फुल तर देऊ शकतो ना. आता अर्जुन त्या फुलवाल्याकडे जातो आणि त्या फुलवाल्याला म्हणतो की ओ मला पण एक फुल द्या. तर मग तो फुलवाला म्हणतो की साहेब, अहो तुम्ही एवढे जेंटलमॅन सारखे कपडे घातलेत, म्हणजे तुम्ही नक्कीच तुमच्या गर्लफ्रेंडला भेटायला आलाय. अहो काय साहेब, एवढे चांगले दिसतात, चांगल्या घरातले दिसतात, आणि तुम्ही काय तिला फक्त एकच फुल देणार का. अर्जुन म्हणतो की अच्छा, मग किती फुलं द्यायचे असतात. फुलवाला म्हणतो की अरे डझनभर घेऊन जायचे फुल, आणि जर तुम्ही डझनभर फुल दिले ना तर होणारी वहिनी अतिशय खुश होऊन जाईल. तेव्हा अर्जुन म्हणतो की होणारी नाही, झालीये. फुलवाला म्हणतो की काय, झालेली वहिनी आहे आणि झालेल्या वहिनीला प्रपोज करायचंय. अर्जुन विचार करतो की जाऊ दे, आता याला नाही कळणार, याच्यासाठी तर हे शॉकिंगच असेल. लग्न होऊन 1.5 वर्ष झाले तरी सुद्धा आताशी बायकोला प्रपोज करतोय मी, ही गोष्ट थोडीशी ऑडच आहे, पण याला काय सांगायचं. म्हणून फुलवाल्याला तो म्हणतो की ठीक आहे जाऊ दे, तू ते नको विचारू मला, वो बहुत लंबी कहाणी है, तू मला फुलं दे. फुलवाला आता अर्जुनला डझनभर फुल देतो. प्रिया हे सगळं बघत असते. प्रिया विचार करते की अर्जुन हा फुलवाल्यासोबत एवढ्या काय गप्पा मारत बसलाय, पण याने एवढे फुलं का घेतले असेल, सायलीला द्यायला घेतले असतील का. नाही, सायलीला कसा काय देईल ना तो फुलं. कदाचित गरिबाचा बिझनेस वाढावा, त्या फुलवाल्याला मदत व्हावी म्हणून त्याने फुलं विकत घेतले असेल. मला माहितीये ना, हा अर्जुन पण ना 1 नंबरचा मूर्ख आहे. फुलवाला आता अर्जुनला ताजी फुलं देतो आणि त्याला सांगतो की बेस्ट ऑफ लक. तेव्हा अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच. आता अर्जुनच्या हातामध्ये खूप सारे फुलं असतात आणि ते फुलं घेऊन अर्जुन उभा असतो आणि सायलीची वाट बघत असतो. कधी एकदा मिसेस सायली येतील, हे फुलं मी त्यांना देईल आणि त्यांना माझ्या मनातल्या भावना सांगेल की हो मिसेस सायली, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, आज मात्र आपल्या दोघांना एकमेकांच्या भावना कळतील. आपल्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल काय आहे हे आज आपल्याला समजेल. तुमचंही माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही तुमच्यावर प्रेम आहे. आपण आजच्या दिवशीच दोघांना सांगूया. पण मिसेस सायली, त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर यावं लागेल. या ना मिसेस सायली, किती वेळ तुमची वाट बघू, आता 7 पण वाजून गेले. अर्जुन हा सायलीचीच वाट बघत असतो आणि कधी एकदाची सायली येते आणि मी तिला प्रपोज करतोय, माझ्या मनातलं सांगतोय असं अर्जुनला झालेलं असतं. पण काही केलं तरी सायली काही त्या गार्डनमध्ये येणार नसते. त्याचं कारण हे असतं की सायलीला माहीतच नसतं की गार्डनमध्ये यायचंय म्हणून. हा सगळा प्लॅन प्रियाचा असतो, म्हणून प्रिया तिथे हजर असते. तर अर्जुन मात्र सायलीचीच वाट बघत असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन हा प्रियाला सायली समजतो आणि म्हणत असतो की मिसेस सायली, मला तुम्हाला माझ्या मनातलं सगळं काही सांगायचंय. तेव्हा प्रिया मनात विचार करते की मला माहिती आहे अर्जुन, तुझं काही सायलीवर प्रेम नाहीये. पण प्रियाच्या अगदी इच्छेविरुद्ध होतं आणि ते म्हणजे अर्जुन म्हणतो की आय लव्ह यू मिसेस सायली. डोळे झाकून अर्जुन हे सगळं बोलत असतो. अर्जुनचे हे शब्द ऐकून प्रियाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि मग प्रिया विचार करू लागते की अच्छा, म्हणजे अर्जुनचं सायलीवर खरंच प्रेम आहे. आता अर्जुन आणि सायलीचं हे प्रेम सुद्धा त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज प्रमाणे मी खोटं ठरवेल. प्रियाने आता असा पणच केलेला असतो, परंतु अर्जुनने मात्र त्याच्या स्वतःच्या फिलिंग्स ह्या प्रियाला सांगितलेल्या असतात. सायली म्हणून तो हे सगळं बोललेला असतो आणि नेमकं त्यावेळी त्याचे डोळे बंद असतात. त्यामुळे ती प्रिया आहे की सायली आहे हे त्याला कळलेलं नसतं आणि सायली येण्याची त्याला चाहूल झालेली असते, म्हणून तो हे सगळं बोललेला असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.